राजू आम्हाला नाही सांगू राहिले तुम्ही हा? पुऱ्या गावाला जेवण देऊ राहिले, कोण्या निमित्त कोण्या देऊ राहिले? निमित्त कोणा देऊ राहिले, पुऱ्या गावाला देऊ राहिले का अर्ध्या गावाला देऊ राहिले का किती जणांना देऊ राहिले, जेवाले काय काय सगळं सांगू का तुम्हाला? हा आता तुम्ही उद्या माहीतच पडलं ना तुम्हाला. तशी पुऱ्या गावात म्हटलं आपण हेच देऊ राहिलो, डायरेक्ट ॲटोनं प्रचारच करून ते जावाला, समजले? चुपचाप जेवाले चालले जा. का रे सोने, काय कसं काय आहे म्हटलं हे पुऱ्या गावाले राजा? किती खर्च येते? मामूली खर्च येते काय? हा साधं म्हटलं 200-300 लोकांचं जेवण ठेवतो म्हटलं तर किती रुपयानं अंदर राहते माणूस? मला नाही समजू राहिलं नाही काय कसं आहे, तर जाऊ दे आपल्याला जेवाशी म्हटलं. हा का रे सांगा ना, तुम्हाला तर माहित असेल, तुम्हाला तर पुऱ्या गावाची खबर राहते. अरे हो राहते, पण ह्या वेळेस नाही आहे ना खबर गावाची. झोपलो होतो मी, नाही तर गावाची खबर ठेवायला काय आहे? काहीतरी दालमे काला आहे बा, काही ना काही झोलझपाटा काम आहे. तू मला कसं काय काय म्हणून राहिला? हा तू मला काय कसं काय म्हणून राहिला तू? मॅट झाला का रे बा सोन्या? हा मी दालमे काला म्हटलं, येले कायले काय म्हटलं? मी लढा पाहतो म्हणे तुले. हा असंच तू इकडून तिकडून असं काही बी जोडून तू येऊन जाऊन मावरच म्हणतं काया काया. तू पाहिजे पहिले किती गोरा आहे तर. हा बोल. हा इथं जे मोहनदाच्या बांडेल्या बशी. हा लवकर ये जरा जा, कामात आहे आम्ही. अरे बा मी तुला कधीच चिडवत नाही ना, मी काली चिडू तुले? सांग रे सोन्या समजाव. तुले नाही म्हटलं चेत्या ना ते असं आहे नाही का रे, मन नाही आहे काय दालमे कुछ काला आहे तसं म्हटलं काही. अरे हो सरपंच साहेब, सरपंच लेले. अरे नमस्कार पाटील, नमस्कार देवानंद भाऊ. अरे नमस्कार चमत्कार होतच रायन. हा सरपंच बनले तेव्हापासून काही भेटगुट नाही, काही नाही. फोन लावू राहिलो, संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहू राहिले. हा आत्ता भेटले तुम्ही संपर्क क्षेत्राच्या अंदर. काय म्हटलं कधी करता अंदर बाहेरचा विषय? तुम्ही सांग ना कधी करायचा अंदर बाहेरचा विषय? हा तुम्ही सांगा फक्त, तुम्ही म्हणसान तर काय आहे तिच्यात? तुम्ही पहा, कारण तुम्ही देऊ राहिले ना पार्टी, तुम्ही म्हणसान तेव्हा. आम्ही तर जेव्हा म्हटलं तेव्हा खालीच आहे. अच्छा पार्टीचं बोलू राहिले काय? अरे पार्टीचा काय विषय असते का आपल्यापाशी? हा पार्टी पाहिजे तुम्हाला उद्या. उद्या सगळ्याला पार्टी भेटून जाईल, तुमच्यासोबत पूर्ण गावालेली बी आहे. हा मजा तर नाही घेऊ राहिले ना तात्या? पुऱ्या गाववाल्याले म्हणून राहिले ना तुम्ही? पुऱ्या गाववाल्याले कायले म्हणते? हा किती म्हटलं तुम्हाला खर्च येऊन जाय, तुम्ही विचार करू राहिले का? काय काही बोलू राहिले आपलं तोंडात आलं ते? पार्टी म्हणजे साध्या जेवणाची पार्टी आहे, तशी नाही आहे जे तुम्ही समजू राहिले. आणि तुम्हालाच नाही आहे तर सगळ्याला आहे, कारण सगळ्यांना मला निवडून दिलं. खरंच ना का मजाक करू राहिले? पुऱ्या गावाला म्हणून राहिले ना तुम्ही? किती खर्च आहे तुम्हाला याचा काही अंदाज आहे? नाही तर बस मग. अंदाज मला बी आहे, अंदाज तुम्हाला बी आहे. हा सगळ्यालाच अंदाज आहे किती काय खर्च येते तर. बरं भेटतो बाबा तुम्हाला संध्याकाळी. आता आलो जरा वावरातून, हातपाय धुतो. तुम्ही तर काही वावरात आले नाही आता चक्कर माराले. वसंतराव आहे ना, काही असलं तर आपल्याला फोन करतेस ते, मग चाललं जायचं, नाही तर चालूच आहे आपलं. नाही का हो तात्या, मी असं ऐकलं का बा DSP देशमुख साहेब, डॉक्टर गोडबोले, हां शिंदे साहेब, मोरे साहेब यायला झाली म्हणते बा आता ड्युट्या केल्या म्हणते आहे ना जॉईन. करू द्या ना, चांगली गोष्ट आहे ना. माणसं चांगली आहे ते, फक्त ते पैशाच्या लालचमध्ये आले होते आणि त्याच्यानं ते असं प्रकरण घडलं होतं. पण जाऊ दे ना आता, जे झालं ते झालं. नाही तुमच्या विचारानं आज 5 वाजता सुटका झाली त्याची एका पेपरात. 5 वाजता सुटका झाली ना. अरे हो तात्या, लक्षच नाही राहिलं. अरे अरविंद रावनं सांगितलं का त्याच्या 5 वाजता सुटका होणार आहे बरोबर. मग आता झाली असेल ना, 5:30 वाजू राहील ना. सुटका म्हणजे काय मर्डर केलं का ते ना? हा झालं ते पैशाच्या लालचमध्ये येऊन. एवढी झाले काय हे होते काय? माणूस कसा जोरदार आहे तो, किती काय मोठं हे असो ना, आडवं तिडवं काम पुरंच करते ना. ऑलराऊंडर आहे तो शिंदे साहेब. बापा तात्याले वाचवासाठी किती पोलीस जमा केलते ते ना. हां काय जीवाची पर्वा नाही केलती ना. फक्त हे कसं, हे केमिकल कंपनीच्या वेळेस जरासं लालची झाले होते ते, त्याच्या यानं बयकलं काम. नाही तर माणूस चांगला आहे तो. उद्या जाच लागते त्याच्या भेटीले. हा चाललं जाऊ पाटील आपण आणि देवानंद भाऊ तिघं जण चाललं जाऊ म्हटलं त्याच्या भेटीले. कसं आहे त्याला निमंत्रण देणं आहे ना जेवणाचं. खरंच पुऱ्या गावाला जेवण आहे ना, नाही तर मग कसं आहे, मी घरी स्वयंपाक बनवायला लावत नाही, तुम्ही माणसानं मजाक केली. फालतू नखरे नका करता. हा बायको मला शिवाय देईन मग, हे उपाशी राहीन माझ्यानं. खरंच आहे ना, पक्क पक्क सांगा. अधिक लागीस तर संध्याकाळपर्यंत विचार करून सांगा, नाही का हो पाटील? हो तात्या, हे अशी मजाक नका करू. काय आहे ते शपथ घेऊन सांगू राहिलो. हे पा एवढ्या जण समोर का कोणीही घरी उद्या स्वयंपाक करू नका. सगळे जण जसं तुम्हाला कानावर या त्या त्या ठिकाणी तुम्ही जेवायला चालले जा. बरं बरं ठीक आहे, चला येतो मग संध्याकाळी भेटू मग. हां येतो जरा म्हटलं हातपाय धुवून, जरा अंगाचं म्हटलं घामाच्यानं कचकच वाटू राहिलं. म्हणजे तुम्हाला भरोसाच नाही उराला का मी पुऱ्या गावाला जेवण देऊ राहिलो म्हणून? अरे खरंच देऊ राहिलो तर शपथी घातली, पाहून घ्या. म्हणजे मोहन आपली तंबाखू चुन्याची पुडी दे बा. मला दे रे बा खरा, किती वेळचा राजा. गोष्टी गोष्टीत माझ्या लक्ष नाही, मला जाणार ना घरी. अय चेत्या चल दे गाडी दे. खाली उतर, 10,000 रुपये दे आणि गाडी घेऊन जाय. काय ले का डायरेक्ट 5,000चे 10,000 केले ते? हा चक्री व्याज लावताले का तुम्ही? असं थोडी असते. चक्री व्याज म्हणजे पहिले सांगून देत असतो आम्ही पैसे घ्यायच्या पहिले. हा का व्याजावर व्याज चढन, नाही तर माणूस किने आणून द्या लागन. का हो सरपंच साहेब, सांगा ना काही डिस्काउंट द्या म्हणून. हा असं असते का राजू? आता तुम्ही सांगा,
तुमच्या कार्यक्षेत्रात हे 5,000चे 10,000 करू राहिले. अरे शेत्या जरा कमी पैसे घेऊन घ्या म्हटलं थोडेसे. 1,000-2,000 कमी घ्या ना. पैसे घेतो घरी का तात्या कमी, पण बाकीचे वरचे पैसे मग तुम्ही द्या. 7,000 घेतो त्याच्यापासून 3,000 तुम्ही द्या. अरे नाही रे बा, तुमचा व्यवहार काय आहे ते तुम्ही नील करत बसा. तो 3,000 मलाच मागा. काय पाच बस रे बा रिंक्यात आलं. मला काही विचारून तुम्ही गाडी काही ठेवली नव्हती का, ते तुमचं तुम्ही पाच बसा. दे रे मोहन तंबाखू चुन्याची पुडी दे बा, घरी जाऊ दे मले. दे मले खर्रा दे रे बा, मले जाऊ दे घरी. दे रे बा दे ना. इथं मला काय थांबून ठेवता काय? थांबा ना तात्या, आता सगळे जण आहेत जरा टाइमपास होते. अरे का त्या टाइमपासच्या चक्कर मध्ये काय वावरात चक्कर नाही मारू का मी? वावरात कोण चक्कर मारन? अरे थांबा ना, आता सरपंच आहे तुम्ही, जरा लोकायले वेळ देत जा ना. काम आहे रे मा मांग. हे घ्या रे बाबा 10,000 रुपये मोजून घ्या. द्या गाडी द्या कुठं आहे तर. अबे हे काय भोकण्या डोळ्याच्या गाडी त्याली घेऊन जाय ना. चल येतो रे सोन्यांचे त्या. हा ये ना बा, काऊन नाही काही म्हटलं खर्रा पुडी तर चार रे बा. चारून देऊ का तुले? घे ना मग मोहनदाच्या पांटेला तू घे. ये रे तू काही खाता काय महेंद्रा? नाही नाही, मी काही खात नाही, त्यालाच द्या. शाहरुख तू हडबर म्हणतून इथं गिराईक आले बरोबर देता नाही उराला मला हट्टू म्हणतून. दे बरं मोहनदा, गोड सुपारीची पुडी दे आणि एक मसाला पान दे. चल येतो त्याच्या. मग काही असलं तर मी तुला फोन करतो. हा फोन करतो, जाय आता लवकर. चल येतो रे बा सोन्यांचे त्या. आठवण ठेव जावा गरीबाची. अरे गेलाच नाही का तवाचा? जाय ना. ते तू हे 2500 रुपये घेऊन घे. आणि आता काय राहिलं मसाले पानाचे आणि त्याचे पैसे 15 रुपये आणि ते 5 20 रुपये राहू दे आता नंतर. आता नव्यापासून खातं चालू कर. हे आता पुरं नील झालं खातं. बापरे, आज तर पुरं खातं नील करून टाकलं दोघांना. चांगलाच हात लंबा बसला वाटते. डायरेक्ट 5,000चे 10,000 केले तर. आज दिले तात्या ये ना, आज केला हिशोब क्लिअर. आता फक्त हे 20 रुपये राहिले. बाबा बाप्पा किती वर्षापासून होते पैसे लहान घुमला याय ना मला. दिले ना आता मोहनदा, आता तेच ते लावशील काय? झाला विषय बंद करणं. दे आम्हाला दे आणि लवकर जाऊ दे. वावरात फेरफटका मारतो जरा. अरे देणार रे बा, देणं खर्रा. राजा तू किती वेळचा गोष्टी करू आला पण खर्रा नाही देऊ राहिला. लवकर आता म्हणतात गाडी. देतो गडबड नका करू. अरे खरा म्हणून राहिलो तर अधिक काय पाहिजे तुम्हाला? अरे मी म्हणून राहिलो, शपथ घेऊन सांगू राहिलो, अधिक काय पाहिजे? तुम्ही तुमच्या घरी स्वयंपाक बनवता ना का उद्या सगळेजण जेवायला येऊन जा. पण नाहीतरी तात्या सकाळी माहीतच पडणार आहे काय आहे तर तुम्ही सांगून दिलं असतं तुमच्या तोंडानं तर काय झालं असतं? तसं तर तुम्हाला माहित असायला पाहिजे, ते सांगायची गरज नाही. पण आता जाऊ द्या, नाही या लक्षात तुमचं. आता मलाच करावं लागलं ते एकट्याले जे काय आहे ते. काय आहे काय नेमकं देवानंद भाऊ द्या? मला काही समजून नाही राहिलं. तुमच्या युराला काही लक्षात नाही ना, माझ्या लक्षात नाही उराला. जाऊ द्या ना, उद्या माहीतच पडते ना काय आहे ते. नाही सध्या नको लावू, नंतर लावजो 12-12:30च्या बाद. हा ते झालं काय? ओके. नाही सध्या नको करू. नाही मग मीच करतो स्वतःहून. तुले तिथं जाईन तू आता सध्या? बरं ठीक आहे, मग ठेवतो. हा कामात आहे सध्या. उद्या सगळेजण तयार राहा. मग चला येतो मग आता. जातो मी घरी, लय टाइम झाला आता. 11:30 वाजू राहिले. बस आम्ही निघतोच मग आता. 11:30 वाजल्यावर का बसता का इथं दिवस निघेपर्यंत? चला आपणही मग चला घरी. आता इथं बसून काय करता? उद्या थोडा हातभार बी लावू लागा लागेल ना तात्याले, त्याच्याशिवाय जमन काय? अरे हो नामदेवराव, इथं भुललोच मी. हातभार लावू लागा लागन ना. एवढ्या लोकांचं जेवण आहे तर आपल्याला काही ना काही तर करावं लागन तिथं. उद्या सकाळी जरा लवकर करावं लागन. यायला कोणालाच काही माहित नाही काय आहे काय नाही. आता व्हिडिओ कॉल करून पाहतो त्याले. होऊन काय म्हटलं राजा, तुम्ही सांगितलं तसंच आहे ना बिलकुल? अरे लय मस्त, एक नंबर. जसं पाहिजे तसंच दिलं तुम्ही करून. तर पाठव तुम्ही बाकीचं उरलेलं पेमेंट आता टाकून देतो तुम्हाला. हा टाकून द्या, 7 नंबरवर टाक जा. चला झोपून राहा, नंतर आता उद्या सकाळी उठा लागते. शांता दरवाजा उघडव. उघडा काय अंद्रया? फोन उचलाव. कोणाचा फोन होता? वाजू राहिला किती वेळचा? लावतो म्हटलं तात्या आता बॅनर. झोपले सगळे जण. हा लावून दे आता. झोपले तर सगळे जण लावून दे. आता मी झोपतो. आता फोन नको करू डबल. उद्या सकाळी लवकर उठ जाऊ शांते. काय आहे जी उद्या? मला गडबड करू राहिले, हे करू राहिले, ते करू राहिले. हाय काय उद्या? वा मस्त काम आहे. उठल्यावर माहित पडन तुला. आता राहू दे, आता सांगत नाही मी. झोपू दे आता मला. वळून घे ना लाल कपडा. आता काय लावला बॅनर? तू तिकून वळ, मी इकून वळतो. चल सकाळी माहीतच होऊन जाते लोकायले माहीतच नाही ना काय आहे तर. चल घराकडे चल आता. तात्याला सांगितलंय फोन लावून. बॅनर हे इथंच लावायला सांगितलं, बाकी कुठंच नाही सांगितलं. शिड्या टाकून दे गाडीत आणि चल घराकडे चल बरं. मी बसलो मांग. बसला ना रे? हा जाऊ दे गाडी. नाही बाई, आपलं लक्षही नाही काही नाही. प्रगट दिनाला गजानन महाराजाचं तर शांताबाईचं लक्ष नाही राहिलं. माझं लक्ष नव्हतं. बरं झालंय बॅनर दिसलं. असं होते ते म्हातारपणी. काय माहित बाबा, कोणाचं लक्ष गेलं तर बरं झालं ना बॅनर लावलं. म्हणजे आज महाप्रसाद असेल. मग माहित पडन आता. गाडी घुमायची तर आहे, महाप्रसाद तर असायला पाहिजे. काय पाहू राहिल्या बायावर तर, माणसावर तर पाहू राहिले काय आहे? अरे बापरे. अरे बाबा, संत गजानन महाराजाचा प्रगट दिन आहे, माझं लक्षही नाही. असं कसं झालं? लवकर जाऊन सांगा लागन बाबा आपल्या प्रपंचाले. चला लागन लवकर. का हो बाया हो, तुमचंही लक्ष नाही आहे काय? कुकडे लक्ष राहते मग? देवधर्मात लक्ष नाही राहतं तुमचं? अजी काय सांगू तुम्हाला वसंत भाऊजी, हे पहिल्यांदा होतो असं झालं. नाही तर याच्या पहिले कधीच नाही बोलत आम्ही. लवकर जाऊन शांताबाई सांगा लागन. मी जाऊन सांगतो ना जरा. तात्याले इकडे तिकडे.
जेव्हाचं पाहा लागेल ना, महाभारतात असं ना दरवर्षीच राहायचं ना. अरे बरोबर आहे आत्ता आलं माझ्या ध्यानात. पण म्या जरासं जाऊन नाही पाहिलं. ते सुभाषचंद्र बोस मैदानावर वावरातून येता मंडप टाकणं चालू होता. बरोबर आहे तिथंच आहे वाटते कार्यक्रम. तिथंच आहे. सर्व गावकरी वासियांना सूचित करण्यात येते की श्री संत शेगाव निवासी गजानन महाराज यांचा आज 148वा प्रगट दिन आपल्या गावाच्या स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस या मैदानात करण्यात येत आहे. तरी सर्व महिला, पुरुष, तरुण व सर्व बालगोपाल यांनी आरती व महाप्रसाद करण्याकरिता उपस्थित राहावे व सर्व महिलांनी व महिला बचत गटच्या अध्यक्ष सौ शांता तात्या लेले यांनी आपली महिला आघाडी सर्वप्रथम घेऊन मैदानात हजर होऊन महाराजांचे पारायण वाचण्यास सुरुवात करावी ही विनंती. सर्व गावकरी वासियांना सूचित करण्यात येते की श्री संत शेगाव निवासी गजानन महाराज यांचा आज 148वा प्रगट दिन आपल्या गावात स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस यांच्या मैदानात करण्यात येत आहे. कुठं ते सुभाषचंद्र बोस मैदानावरच म्हणून राहिला ना तू? तिथंच आहे जेवण. हे काय भोंगाचं घुमू राहिला हा येऊ राहिला. तरी सर्व महिला, पुरुष, तरुण व सर्व बालगोपाल यांनी आरती व महाप्रसाद करण्याकरिता उपस्थित राहावे. सर्व महिलांनी व महिला बचत गटच्या अध्यक्ष सौ शांता तात्या लेले यांनी आपली महिला आघाडी सर्वप्रथम घेऊन मैदानात हजर होऊन महाराजांचे पारायण वाचण्यास सुरुवात करावी ही विनंती. सर्व गावकरी वासियांना. चला लवकर चला. आरती करणं आहे, पारायण वाचते बाया. पण मग जेवायला बसून जाऊ आपण. सर्व गावकरी वासियांना सूचित करण्यात येते की श्री संत शेगाव निवासी गजानन महाराज यांचा आज 148वा प्रगट दिन आपल्या गावाच्या स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस यांच्या मैदानात करण्यात येत आहे. तरी सर्व महिला, पुरुष, तरुण व सर्व बालगोपालांनी आरती व महाप्रसाद करण्याकरिता उपस्थित राहावे. ज्योती उठ ना झोपीतून. सगळ्या बाया गेल्या असं तिथं पारायण वाचाले. किती वेळ घुमू राहिले ते. उठ लवकर. अच्छा हेच होय ते नाही. तात्या म्हणून राहिला होता सगळ्या गावाला जेवण द्यायचं आहे म्हणे. तर हेच होय ते गजानन महाराजाचा 148वा प्रगट दिन होता. चांगला आहे, आपलं लक्षच नाही राहिलं. बरं झालं तात्याचं लक्ष राहते. चला मला जा लागन. सगळे जण तिथं पोहोचले असं. अरे उठ रे उठ. प्रगट दिन आहे ना गजानन महाराजांना झोपला राहतं काय? सगळे गेले असं झाले गडी माणसानं. जा लवकर तिथं सुभाषचंद्र बोस मैदानात लवकर जा. आज काय लिहावं प्रगट दिन असतं सांगितलं नसतं काय? सगळे जण गेले म्हटलं तिथं. तू काय झोपून राहिला इथं? गाडी घुमली ना एवढी मोठी. जाय तात्या गीत्या सगळेच गेले. मला म्हणे जाता त्याला उठवजा म्हणे आणि पाठवून देजा म्हणे. सोन्या गेल्या. सोन्या माशी होय? अरे बापरे लय मोठी गोष्ट झाली. बस 2 मिनिटात जा लागेल मला तिथं. तर आता आंघोळ धुय लवकर 5 मिनिटात. हा आणि सगळा नाश्ता वास्ता करून घे थोडासा. चल मोकळा वय लवकर. चल जा लवकर तिथं. बरं झालं तात्या तुमचं लक्ष होतं. माझ्या लक्ष सगळ्या याच्यावर राहते. कॅलेंडरच मी डोक्यात घेऊन घुमतो. तुमच्यासारखं थोडी आहे. हा फक्त पार्टी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. मला सगळ्या याच्यावर लक्ष ठेवावं लागते. आणि आता तर सरपंच बनलो तर बापा, आता तर लोकांच्या वाढदिवसावर लक्ष ठेवावं लागते. मला पुरा पंचांग घेऊन घुमा लागते. जमलं ना आता? हा डेकोरेशन कसं आहे म्हटलं? जोरदार आहे ना? भल्ला जबरदस्त बनवलं हो तात्या. कोणाचं दिमाग कोणाचं म्हटलं हे? दिमाग मायाच होय. मी म्हटलं महाशिवरात्री येऊ राहिली ह्या हिशोबानं म्हटलं तू बा चांगलं एंट्री गेट चांगलं जोरदार बनव म्हटलं. तर त्यानं मला 2-3 फोटो पाठवले. मी म्हटलं हे वाला बरं दिसते, हेच वाला टाक म्हटलं. चल ना अंदर तपा. मस्त हो तात्या, 1 नंबर. भल्लं दिमाग लावलं तुम्ही. हा खरंच बाबा गजानन महाराजचा आशीर्वाद आहे पण तुमच्या डोक्यावर. आमचं कोणाचंच लक्ष नव्हतं म्हटलं. तुमचं कसं काय लक्ष होतं काय माहीत. माय सगळ्याच गोष्टीवर लक्ष राहते. मी म्हटलं तुमच्या लक्षात द्याव नाही. तुम्हाला म्हटलं काय म्हणते त्याला सरप्राईज द्याव. सरप्राईज मी म्हणेस ना पार्टी पाहिजे. पुऱ्या गावाला पार्टी देतो आज. अरे बापा मंदिर. अरे बापरे भल्लं जोरदार. वा तात्या वा, मानलं तुम्हाला पण. लय जोरदार 1 नंबर केलं तुम्ही. असं वाटू राहिलं हे हमेशासाठी इथंच राहू द्या नाही का हो पाटील. डेकोरेशनले तोडच नाही गेली बा. डेकोरेशन भल्लं टॉपचं बनवलं बा. हा का हो तात्या गाणी कोणी लावले गजानन महाराजाचे? पारायण वाचणं चालू आहे ना इकडे आले नाही का तुम्ही? या इकडे बाया बसल्या सगळे पारायण वाचत. मला वाटलं बायाला माहीतच नाही. हा बाई तर झाकटीतच उठून आल्या. फक्त 2-4च बाया सुटल्या. बाकी सगळ्या बाया आल्या म्हटलं झाकटीत उचलून पारायण वाचू राहिल्या त्या. चला दाखवतो या इकडे. इथं पारायण चालू आहे. हा इथं आवाज नाही करता येत ना जास्त. चला इथून चला शांततेत चला. का हो तात्या यायला आमंत्रण दिलं होतं? शिंदे साहेब, मोरे साहेब, DSP साहेब, अधिक आपले डॉक्टर. अरे नाही, लक्षच नाही राहिलं माझ्या. चला बरं देवानंद भाऊन पाटील. हा बात येऊ आपण त्याला निमंत्रण देऊन. कसं चांगलं नाही वाटत ना. चला लवकर येऊन जाऊ. बाकी इकडे म्हटलं तुम्ही सांभाळून घे जा. काय म्हणतो नामदेवराव? इकडे जे बी आहे ते सगळं सांभाळून घे जा. सोन्यान चेत्याला बी हातभार लावायला लावजा. मी येतो तिकडून. हा
जरा तिकडे स्वयंपाक चालू आहे, तिकडे फेरफटका मार जा. चला बरं तिकडे जेवणाच्या तिकडे फेरफटका मारू जरासा. तुम्ही पाहिजे दोघं जण इथं ना, कोणी आलं तर आम्ही येतो जरा तिकडून फेरफटका मारून जेवणाच्या इकडून. मॅडम आज महाप्रसाद आहे आमच्या गावात गजानन महाराजाचा, तुम्ही या सगळेजण. गावातला महाप्रसाद आहे ना, महाप्रसाद सहसा आता होतच तर नाही आहे जसे पाहिजे तसे. महाप्रसाद मी कोणताच नाही सोडत. गाडी कोणाची आली हो सर? पाटील थोडी गाडी म्हटलं समोर घेऊन घ्यायची होती. बस 5 मिनिटाचंच काम आहे, आमंत्रण देऊन येऊ राहिलो. आणि तुमच्या सगळ्याले बी जेवायला येणं आहे म्हणजे येणं आहे. हे पहा, आमंत्रण द्यायला आलो स्पेशल. स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस यांच्या मैदानात 148वा श्री संत गजानन महाराजाचा प्रगट दिन आहे, त्याचा महाप्रसाद आहे. सगळ्यांना या. हा आता चालू होऊन जाते 1-1:30 वाजता. काय म्हणून राहिलो मी, आता आरती आहे 12:30 वाजताची. अरे आता ये ना, हेच सांगितलं. हे ते तुमच्या गावचेच होय ना? गावातलेच होय, त्याला तर काही सांगायची गरज नाही, पण तुम्हाला तर सांगायला लागेल ना. चला ना तात्या लवकर, चला हो तात्या लवकर. इकडे म्हटलं यायले आमंत्रण देणं आहे, शिंदे साहेबाले, मोरे साहेबाले, आणि तिकडे गोडबोले आणि देशमुख साहेबाले आमंत्रण देणं. इथंच वेळ वाया घालवता काय? चला लवकर. हे होते नाही काय मॅडम, आता बोलले माझ्यासोबत. हे होय गावचे सरपंच 20,000 मतानं लीडनं आले ते. 1 नंबर माणूस आहे तो, त्या माणसासारखा माणूसच नाहीये. शेतकऱ्यासाठी सगळ्यासाठी चांगला आहे. अच्छा हाव काय? ह्या माणसानंच तर ठेवला म्हणते ना हा कार्यक्रम एवढा मोठा? नाही त्याने नाही ठेवला, पूर्ण गाव मिळूनच असते. पण ते ह्या वर्षी कोण्या गावाला लक्ष नाही राहिलं, त्याचं लक्ष होतं तर सगळा खर्च त्यानं त्याच्या खिशातून दिलेला आहे. आता वर्गणी वगैरे होतेच ना, त्याच्यातून मग ते अर्धे कव्हर करते. म्हणजे 50% समजा हे देते, 50% गाववाले. तरी 50% म्हणजे कमी झालं काय? करते ते गाववाल्यासाठी काही करते. हे पा मोरे साहेब, तायडे साहेब आणि मेश्राम साहेब, तुम्हाला तिघाले सांगतो, आमंत्रण येऊ का नाही येऊ, महाप्रसाद आहे, जेवायला जाणं आहे. अरे हो साहेब, पण गोष्ट कशी आहे, आमंत्रण असलं का माणूस 2 पोया शिल्लकच्या जेवते. काय म्हणता तुम्ही? नाही हे बरोबर आहे म्हणा तायडे साहेब तुमचं, 2 पोया शिल्लक असतात आमंत्रण असलं का. पण आता माहित पडलं ना आमंत्रण येते का नाही येत. तसं तर म्हणा जाणंच आहेच आपल्याला जेवायला, कारण महाप्रसाद आहे गजानन महाराजाचा, तर जेवायला तर जाणंच आहे रे बा. आले तात्या आले. अरे यावं तात्या, काय राजो, मी म्हटलं बा नाराजीच आहे का आमच्याच्यानं? काही भेट नाही घोट नाही, सरपंच झाले काही नाही. बस आतापर्यंत तुमच्याच गोष्टी करू आलो होतो. मी म्हटलं तात्या खाऊन बघा नाराज आहे आमच्यासोबत. काय झालं म्हटलं, बस तुम्हाला आता मी फोनच करू आलो होतो, नाही तर मग भेटायला येऊ राहिलो होतो घरी. नाराजी कायची नाराजी असते काय? आपल्या लोकांसोबत नाराजी करून काय करता सांगा तुम्ही? झालं ते झालं, गेलं गेलं पार पडलं. आहे पा, मी स्पेशल आता तुम्हाला सांगायला आलो 3 जण. हे पाहून घ्या, चारे लक्षात ठेवा. सगळ्या तुमच्यावाले जेवढे पोलीस कर्मचारी आहे त्यानं आज 12 वाजता आरती होईल, 1-1:30 वाजता जेवण होते, तर 12 वाजता आरतीला बी हजर राहा आणि 1-1:30 वाजता जेवायला हजर राहा. सगळ्याला आमंत्रण आहे. गजानन महाराजाचा प्रगट दिन आहे 148वा. स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस मैदानावर. नाही तर मग माणसानं सांगितलं नाही आणि येत नाही, हे जमन नाही. मला दिसले पाहिजे सगळे. अरे वा 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 वा, कशी गोष्ट करता. महाप्रसाद आहे ना राजू गावाचा, तुमचा ऑटो घुमला, बॅनर पाहिले मी तर येणारच होतो. तुम्ही आमंत्रण देऊ का नाही देऊ, पण कसं आहे, नाही म्हटलं बा तात्या आला असता तर बरं झालं असतं. तुम्ही आले. सर्वप्रथम तर तुम्हाला सरपंच बनायच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता गावाचा विकास चांगला धडाधड करा तुम्ही, म्हणजे बस. धन्यवाद शिंदे साहेब, धन्यवाद. अरे तुम्ही गावाचा विकासाचं टेन्शन नका घेऊ, गावाचा विकासच करासाठी मी सरपंच बनलो आहे. काही लोड नका घेऊ तुम्ही. तुमचा सपोर्ट लागला तर देत जा बा थोडाफार. आमचा सपोर्ट पहिले बी होता, आता आहे, मनात बयकला होता, पण याच्यानंतर असं काही होईल नाही. ठीक आहे ना, काही लोड नका घेऊ तुम्ही. मोरे साहेब तुम्हाला सांगू राहिलो मी जेवाले, नाही तर मग मनसा शिंदे साहेबाले सांगितलं जमन नाही, ते सगळेजण पाहिजे मला. अरे येतो ना, येऊनच राहिलो होतो आम्ही आता अर्ध्या 1 घंट्यात, पण तुम्ही आले तर आता मग 2 पोया शिल्लकच जेवते माणूस, नाही का शिंदे साहेब? वा वा, कशी गोष्ट करता, जेवाच लागेल ना 2 पोया शिल्लकच्या, नाही का राजा? आणि तुम्ही सर, तायडे सर आणि मेश्राम सर, दोन्ही बी जण जेवढे बी आहे तेवढे बी कर्मचारी घेऊन या. सांगू राहिलो मी, जेवढे पोलीसवाले आहे, लेडीज जेंट्स सगळे. अरे वा वा वा, यांना नाही तर काय महाप्रसाद होईल, तो याच लागते जेवाले. चला जातो शिंदे साहेब, मोरे साहेब. कारण कसं तिकडे गोडबोले साहेबाले देशमुख साहेबाले बी आमंत्रण द्यायचं आहे. बेसन भाकर पाहिजे त्याच्यामुळे, बेसन भाकर लय आवडते. सगळंच आहे ना, बेसन भाकर तर पहिले पाहिजे बा. नैवेद्याचा गजानन महाराजाला बेसन भाकरीचा, बेसन भाकर आहे. अरे आयटम तर तुम्ही एवढे आहे का, त्या ताटात नाही मावून एवढी आयटम आहे. आमसुलाची कढी आहे ना, आमसुलाची कढी बस थोडीशी म्हटलं मला पार्सल देता घरी. आमसुलाची कढी असली ना का जरा जेवण म्हटलं चांगलं हजम होते. येतो, चला येतो मग. सगळेजण येतात जेवाले. आता जमलं, आता 1 नंबर काम झालं ना, आमंत्रण झालं. आता ढक्कल नका करू, बस युजे ठेवायची, पडापट ढपा ढप. आणि आखरे 4-5 पोळ्याचा काला, म्हणजे एकदम टाईट जेवण होऊन जाते, चांगली झोप येते मग रातच्यानी. आमसुलाची कढी लयच आवडते वाटते तुम्हाला, नाही शिंदे साहेब? अरे आमसुलाच्या कढीसारखी कढी कढी लागते का हो, काय मस्त लागते ते. गोड आंबट चालते राहील का. आमसुलाच्या कढीनं कसं जे आपलं पोटाचं इंजन आहे अंदरचं, हे एकदम मस्त राहते. तसं गाडीला आपल्या आयलिंग सगळं हे करायला लागते ना,
तसं आमसुलाची कडी एकदा प्यास लागते हप्त्यातून तसं पोट जरा मस्त हजम होते नाही. आरतीले बी जा लागेल म्हटलं साहेब, नाही तर फक्त जेवायला चालता का तिथं? सगळ्याच गोष्टी जाणं आपल्याला तिथं तिथं वाढ नाही करणं आहे ना. चला येतो म्हटलं मॅडम अन सर. सगळे जण आवर्जून या, आरतीले या, जेवण करायला या, सगळ्या कार्यक्रमाला या. पहिले सांगू राहिलो, नाही तर मग म्हणसान. हा, आमंत्रण दिलं आहे, आमंत्रण द्यायला आलो तो स्पेशल काम सोडून. बिंदास राहा काका, येतो येतो. पण ते काही असो, चांगल्या माणसाच्या हाती सरपंच पद गेलं आणि चांगला माणूस निवडून आला. काय वाटते तुम्हाला हा देशमुख साहेब? मला वाटलं भिंगोटे येते काय. मी म्हटलं बस भिंगोटे आले का झालं. ते म्हटलं देशी पार जवळ येते म्हटलं गावाच्या. झालं मग कामच भारी होऊन जाते. चांगलं एवढं चांगलं गाव आहे आपलं, तर ते खतमच व्हायच्या फिक्रीत राहील म्हटलं. चान्सेस होते भिंगोट्याचे ज्याचे, पण ते हुकलं काम. बोला शिंदे साहेब, काय म्हणता? प्रगती नाही म्हटलं तर महापौर साधायला चालसान नाही काय? आमंत्रण आलं असेल ना तुम्हाला? नाही आमंत्रण तर नाही आलं. काय आमंत्रण देन आम्हाला? गाववालेच पुरे नाराज आहेत. हा, आमंत्रण कायचं येण तर काय तसं येणं चांगलंही नाही वाटत. ते पुरे लोक तोंडाकडे पाहिजे ना. आमंत्रण नाही दिलं काही नाही म्हणून आले म्हणून बदमाशवानाचे गावाले फिटवाणारे. मग काय म्हणसान? अरे तात्या पाटील आणि जवानंद भाऊ हे तिघ जण मला आमंत्रण द्यायला आलते आणि तुमच्या घराकडे येतो म्हणे. मी म्हटलं आले असं म्हणून तुम्हाला फोन केला. मी का बा जेवायला चालसान काय? आले तर नाही सध्या. मग जर आले तर मी तुम्हाला फोन करतो, मग चाललो जाऊन सोबत. इकडूनच गाडी घेऊन ये जा. बरं बरं आले तर मग मला फोन करजा. हा हा हा. काय राजू, आपल्या गावात एवढा मोठा कार्यक्रम आहे. हा, सगळे गावकरी राहीन तिथं, काय मजा राहीन तिथं. आणि आपण बिनफुकटे असं काम करून गावाच्या लोकांच्या नजरेतनी खराब झालो. घेणं नाही देणं नाही काही. भल्लं चुकलं. लय बेकार वाटते मला ह्या गोष्टीसाठी. पहा बरं, आता गावात एवढा मोठा कार्यक्रम आहे, सगळं जण तिथं असन आणि आपण इथं आहे. हा, कॉफी पिऊ राहिलो. हाय का नाही आहे फार्म हाऊसवर का घरी असं नाही? अरे इथंच पडले राहायचे ते दोघं. कुठं जाते ते? चला उतरा. जास्त काही गोष्टी करता नका पाटील. बस आमंत्रण देऊ आणि लवकर निघून जाऊ. मी कायले करतो जास्त गोष्टी. लय दिवस झाले हो गोडबोले साहेब. काही महाप्रसाद नाही, काही नाही. महाप्रसाद भल्लं चुकू राहिलं. बेसन भाकर काय लागते न सुपर ते झालं. आपण लय मोठी चुकी करून टाकली. 100 वर्ष आयुष्य जगो तात्या. बस आता तुमची आठवणच काढली. सर्वप्रथम तर तुम्हाला सरपंच पद हे मिळाल्याबद्दल खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आता गावाचा विकास तुमच्या हाती आहे. कसा करता काय करता पण चांगला करा. धन्यवाद धन्यवाद DSP देशमुख साहेब आणि गोडबोले साहेब. गोडबोले साहेब नाराज आहे वाटते आमच्यासोबत. काही बोलून नाही राहिले, काही नाही. नाही विचार करू राहिलो का एवढं सारं झाल्यावर बी तुम्ही आम्हाला भेटायला आले. हा विषय बंद मारा. इथं झालं गेलं पार पडलं. सगळेले आग्रहाचं आमंत्रण आहे. श्री संत गजानन महाराजाचा 148वा प्रगट दिन आहे. तर तुम्हाला माहीतच आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी. हा, पण ह्या वर्षी थोडं काम म्हटलं थोडंसं मोठं आहे. छोटं मोठं नाही आहे, एकदमच मोठं आहे. हा, तुम्हाला सगळेले आरती आणि महाप्रसाद गेले ये ना आहे. शिंदे साहेब बी येऊ राहिले. काय म्हणून राहिलो मी, सगळे पोलीस आले तुम्ही बी या सोबत. महाप्रसाद बी घ्या, आरती बी करा, असं माया निमंत्रण होतं तुम्हाला. तर तुम्ही आता जास्त तर काही वेळ झाला नाही आहे. 9:30 वाजले. तुम्ही 12पर्यंत येऊन जा असं माय म्हणणं आहे. आणि गावदऱ्याचं काम आहे. आमंत्रण यन नाही यन याची वाट नाही पाहायची. सारखं माहीत पडलं का सार्वजनिक कार्यक्रम आहे, येऊन जायचं. आता आलो मी सांगाले. पहा टायमातला टाइम काढून आलो. पण कधी भेटते टाइम, कधी नाही भेटत. तर तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, तुम्ही सगळेजण या. आता तुम्ही आमंत्रण दिल्यावर तर येणंच आहे. कशी गोष्ट करता? येतो तात्या, येतो. या मग. चला येतो मग. काही चुकलं असेल तर माफ करून दे जा. लहान समजून माफ करून दे जा बा. चला येतो. नाही, मला पहिल्यांदा असं वाटू राहिलं का गाववाल्यानं हेच फक्त एक डिसिजन चांगलं घेतलं का तात्याला सरपंच बनवलं. राजीव पाना, आपण एवढं मोठं हे केलं या गावासोबत, तरी तात्या आपल्याला आमंत्रण द्यायला आला नाही. अरे हेच तर कला नाही आपल्यातनी, म्हणून तर आपण इथं आहे. आपण जराशी लालच आली तर इकडे तिकडे बैकून जातो. पण तात्यासारखा माणूस पहा कसा आहे तर. हा, एवढ्या मोठ्या पदावर असून तो हात जोडू राहिला आपल्यासमोर आणि डबल आला आपल्याला आमंत्रण द्यायला. किती मोठी गोष्ट झाली ते. शिंदे साहेबाला फोन करून द्या का आम्ही येऊ राहिलो म्हणून. तुम्ही तुमच्या गाडीने चालले जा म्हणा, कारण त्याच्यासोबत बाकीचे पोलीसवाले राहील ना. आपण आपल्या गाडीने चाललो जाऊ. हॅलो बोला. काय म्हणते गोडबोले साहेब, आलता का आमंत्रण? बस आत्ताच आलं 2 मिनिटं अगोदर. अरे राजू, लोकांना पहिल्यांदा चांगलं काम केलं म्हटलं तात्याला सरपंच बनवून. गेलं दिलं पार विसरा म्हणे. सगळेजण आरतीले जेवायला या म्हणे. शिंदे साहेबाले सोबत घेऊन या म्हणे. तुम्ही तुमची जिम्मेदारी आहे म्हणे. तर एक काम करा, तुमच्यासोबत तर राहीन पोलीसवाले. हा बरोबर, पोलीसवाले तर राहणार ना. आम्ही दोघंच कसं येऊ स्पेशल? तर तुम्ही निघून जा समोर, आम्ही येईन मग मागून आमच्या गाडीनं. बरं तसं म्हणता काय? बरं ठीक आहे मग. सर की गाडी घ्या आपल्या मैदानावर. सुन्या, हे बरोबर नाही केलं त्या. एवढी गडबड होती तुला झाले. बरं ठीक आहे ना. आता कोणाचा फोन होय?
बोल, तू तर गेला ना आता तिथं. आता काय फोन करू आला मले? याच्या बाद फोन नाही करायचा मले. अबे कुठंच नाही गेलो मी, घरापाशी उभा आहे, त्याला वाट पाहू राहिलो. तुला फोन केला, चालत नाही काय? अच्छा हाव काय? माझे बाबा म्हणून राहिले ते तो गेलाय म्हणे, म्हणून म्हटलं बरं येऊ राहिलो, थांब 2 मिनिटं घराबाहेर थांब. सकाळी जायचं काम नव्हतं का त्याला? हा, सगळे जण गेले तिथं, तात्याचे मित्रमंडळी मस्त पसरला का? काही शरम गिरम वाटू दे ना, लवकर ये. का करू गिरू लागलो तिथं, जरा देवाचा कार्यक्रम आहे तो. अरे बाबा काही लक्षातच नव्हतं ना, नाही तर रातभर राहिलो असतो तिथं. येतो तुमच्या मागच येतो. येते रे बाबा. हा का बस, किती वेळ झाला आता, सगळे जण गेले असन तिथं, कार्यक्रम चालू झाला असेल आता. काय का इच्छा इथं एवढा टाइम लागू राहिला चेत्या तुले आले. बस पटकन. का रे चेत्या, हे वाटते ते तात्याचं गाव जेवण नाही असं आहे ते, पण सांगितलं नाही तात्यानं. चुकी आपली आहे म्हणा, का आपलं लक्ष नव्हतं. तात्याचं बरं लक्ष राहते का? पण तू जर आज गेला असता मला सोडून तर दोस्ताना कट. एवढीशा गोष्टीसाठी एवढीशी गोष्ट आहे का हे? किती काय म्हटलं, तो दोस्ताना आहे ना आपला. कोणत्याही गोष्टीला आपण सोबत राहिलो पाहिजे, त्याला दोस्ताना म्हणून. बापरे, तात्यानं लय दिमाग लावलं रे यावेळेस तर. भलं जोरदार एंट्री गेट लावलं. हावनाले का मी तेच पोराल ना. एक फटू काढले का चेत्या माया इथं? तसाच थांबतो. हा आता इकडे वळ आधी. बस एक नंबर. माया काढ रे आता. अरे अशी कशी पोच देऊ राहिला तू? काय गेटाच्या पाया लागू राहिला काय? हा घे ना, काढ ना तू. काढतं सही, काढल्यावर पाय कम जोरदार दिसते. थांब जाऊ तात्या, जाऊ नका 2 मिनिटं थांबा. फटू काढू द्या मला चेत्याचा. हा एक दुसरी पोच दे रे. इकडली काढ रे आता. अरे आम्हाला जाऊ द्या मग फटू काढणं. तुम्हाला किती फटू काढायचे आहेत? आम्हाला तर जाऊ द्या, कामा आहे ना अंदर पडले. फटू काढणं आला का पहिले? 2 मिनिटं तात्या, 2 मिनिटं. तात्या या तुमच्यासोबत एक फटू काढतो. चल होय तिकडे, जाऊ द्या आम्हाला. राहिले काम धंदे, पहिले फटू काढ, हे कर ते कर. चला हो पाटील. चेत्याले का तात्याच्यानं फटू बयकले, त्याला मनातून नसता गेला ना तर फटू एक नंबर निघाले असते. त्या भल्ला मनात करते. चल जाऊ दे, नंतर काढू रात्रीचे. चल बरं अंदर, थोडं सहकार्य करावं लागेल ना, देवाचा कार्यक्रम आहे ना. चल बापाले का तात्यानं खर्च होय का काय रे? खर्च यावेळेस चांगलाच केला. सरपंच निवडून आले, त्या खुशीनं होय वाटते का? समोर बाया काय करू राहिले रे चित्या? चल बरं पाहून येऊ. पारायण वाचू राहिला इथं, आवाज नको करू. बापरे बाप, चित्या काय वय रे हे? मला तर काही समजातच नाही उराल राजा. पाय ना किती जोरदार काम केलं तात्यानं ह्या वर्षी. अंबादेवी, एकविरा देवी, गजानन महाराजाचं मंदिर आणि चढाले त्या पायऱ्या. भलं जोरदार काम केलं ना. चेक करून पाहू का रे? नाही रे, थांब रे, पारायण चालू आहे, आवाज नको करू म्हणे तात्या. लावून ठेवून दे. पारायण झाल्यावर याच्यात आरती म्हणा. आणि मग जे करायचं ते करण, ते राहू दे सध्या. चल झालं मग हे. तुने एक फटू काढले का माया इथं? एक नंबर येऊ राहिला फटू. थांब तसंच थांबतो. हा चेत्या वरतं आणखी जोरदार निघते. अरे काय कामं गिमं करू लागसा, काले तेव्हापासून फटूच काढू राहिले. तुमच्या फटूच काढणं नाही होऊ राहिले. काही मना बोलायची काही शरम गिरम काहीच नाही वाटू वाटते. तात्या एवढा फटू काढू द्या, मग कामं धंदेच करणार. काढ रे, काढ लवकर सोन्या. घे काढला रे. आता माया काढ म्हटलं. आणि का रे मोहन कुठे गेला? मोहन नाही आला अधिक. लावा फोन आणि विचारून घ्या, आम्हाला का माहित काऊन नाही आला, काय नाही आला. पांटेला उघडला असेल त्यानं. अधिक कोणती पोच काढायची असेल काढून घे, मग काढायला नाही भेटत, गर्दी राहते. एवढे फटू काढणं झाले तुमचे का? तिकडे म्हटलं आरतीची सोयसाय लावणं चालू करून द्या, आणि मग जेवाची सोयसाय लावजा. आता वरी म्हटलं इथं कामं नव्हते, आपण आलो रे आलो, झाले आपल्या मागं कामं लावणं चालू. हे कर ते कर, जराशे फटूही नाही काढू देऊ राहिला तो तात्या. काढणं तू काय लोड घेतं? तुला अधिक कोणत्या पोजा आठवते काय? ते काढून घे, मग नको म्हणजो. बस एक नंबर. बस झालं तात्या, आता झालं. लवकर बंद करे, लवकर बंद कर त्याला फटू काढणं. आता 10 मिनिटात आरती चालू होते. झालं पारायण 10 मिनिटाचा उरलाय. इथं सगळं तुम्हाला सांभाळणं आहे, समजले ना? आणि हे सध्या लावू नका देऊ कोणालाच गाणे गिणे. गाणे नंतर आपली आरती गिरती झाल्यावर, जेवण चालू असताना. एवढं लक्ष ठेवा. मी येतो जरा. चल बरं सोन्या, जरा स्वयंपाकाकडे राऊंड मारा. सगळे जण तिकडे जाय वाटते. अरे होय सोन्या चेत्या, थांबा रे. राहणला दमलो मी. एका धावत आलो रे, कोणीच नाही भेटलं मला. आत्ताच तात्याने त्याला आठवण काढली होती, मोहन नाही दिसू राहिला म्हणे. चल मोहनदा, चल बरं तिकडे स्वयंपाक खोलीकडे राऊंड माराले. चल जरासा. जय गजानन महाराज. आरती झाली का रे? अधिक पारायण चालू आहे. पारायण चालते अधिक 10-15 मिनिटं, त्याच्यानंतर आरती, त्याच्यानंतर महाप्रसाद राय. चल बरं येऊ इकडे स्वयंपाक खोलीकडे राऊंड मारून. स्वयंपाक सगळा 5 मिनिटात होऊन जाते. तुमची आरती होईपर्यंत इकडे पुरा स्वयंपाक होऊन जाते. टेन्शन काही घेऊ नका. आणि स्वयंपाक पगाय आहे, पुऱ्या गावाला पुरते. डबल टिबल सगळं आयटम जाऊ द्या. जलबी शेव सगळं डबल चालू द्या. तात्याचं सांगणं आहे. आणि टेन्शन काही घेऊ नका तुम्ही इकडलं. काही कमी जास्त लागलं तर मी आहे इथं. आखरीपर्यंत मला सांगून द्यायचा, मी करून टाकीन. भात कमी पडला, काही कमी पडत तर नाही. पगाय आहे. पहिलेच म्हटलं 1000 लोकांचा शिल्लकचा केलाय. काय रे बाई सल्ल्या? आता भेटलं का तुला रिकाम पण सगळं झाल्यावर इथं? आणि का रे तू सोन्या? अरे तू चेत्या, 2 जण ले काय हो? 3 जण तुम्ही, 2 जण म्हणलो मी, 3 जण तुम्ही. काय शर्मा गिरमा वाटू दे ना, गावदळीचं काम आहे आपलं. काही तर काही करा लागते का? काही करा लागते. सांग ना आता काय करावं लागते? बकेटा भरून ठेवून देऊ काय भाजी वरणाच्या? का हो महाराज, म्हटलं इथं बकेटा काढून ठेवून देऊ का भाजीच्या वरणाच्या? काढून ठेवून द्या आणि वसंतरावले मापाशी राहू द्या. काय म्हणून राहिलो? हातभार लावाले वसंतराव बरे आहे. बाकी तुम्ही सगळे जण
आरतीची तयारी करा आणि तिकडे पंखा वाढायला लाग जा. हा तुम्ही दोघं जण बकेटा काढून घ्या भाजीच्या. सोन्या चल बकेट आणाले. सगळे जण पंक्तीकडे लक्ष दे जा. सगळे जणाले वाढणं करणं अनिवार्य आहे. गर्दीच तशी आहे. बाकीचे करतेस पण आपल्याला बी करावं लागेल, हातभार लावा लागेल, त्याच्याशिवाय जमन नाही. श्रींचं पारायण वाचून झालेलं आहे तरी सर्वांनी आपली उपस्थिती मंदिराजवळ दाखवावी. आता थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी एकत्रित यावे इथं. चला जा तुम्ही, ते बकेटा भरते भाजीचे, सगळेजण जा आरतीला जा तिथं. आपल्या छोट्याशा सातबारा गावातील सरपंचपदी निवडून आलेले तात्या नारायण लेले यांना मी विनंती करतो की श्री संत गजानन महाराज यांना ते मुकुट बांधतील. श्री संत गजानन महाराज की जय श्री संत शेगाव निवासी गजानन महाराज की जय. तसेच महिला बचत गट व महिला आघाडी याचे अध्यक्ष सौ शांता तात्या लेले व सरपंचपदी निवडून आलेले तांत्या नारायण लेले या दोघांना मी विनंती करतो की त्यांनी श्री संत गजानन महाराज यांची पूजा अर्चना करून आरतीची सुरुवात करावी. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. बोल गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय. जय. सुखकर्ता दुःखहर्ता वात्रा विघ्नांची. सगळ्यांनी महाप्रसाद घेऊनच जावे, तसं कोणी जाऊ नये. सगळ्यांची सोय महाप्रसादाची समोरच्या पेंडॉलमध्ये केलेली आहे. कृपया शांततेत महाप्रसाद ग्रहण करावे, त्यानंतरच घरी जावे. भाजी देऊ काका? भाजी पोळी पोळी पोळी. हे घ्या, पाणी घ्या. भाजी भाजी देऊ. शांततेत जेवा, कोणी गडबड करू नका, पोटभर जेवा. हा काही टेन्शन घेऊ नका. अरे इकडे आण रे भाजी, इकडे पोळ्या भाजी काहीच तर नाही आहे. हा इकडे शेवबुंदा नाही आला. आणतो काका आणतो, चिल्लावून काय राहिले, आणतो ना. पाणी देऊ का काका? अरे गिल्लासात नाही आहे ना, मग टाकणं का पाणी देऊ विचारायचं होय काय? भाजी पोळी होय का ते? गिल्लासात नसन तर टाकून दे ना. अरे इकडे आणा रे, इकडे आणा रे, पाणी भाजी इकडे आणा ना. हा आणतो, थांबा थांबा. स्वयंपाक जमला ना? अरे एक नंबर स्वयंपाक, जोरदार. अरे लय मस्त पाटील, लय मस्त स्वयंपाक, लय मस्त जमला. इकडे काही कमी आहे का? शेवबुंदी, अरे इकडे आणजा रे, शेवबुंदी आणजा इकडे. डबल डबल तिबल तिबल चाल द्या, टेन्शन घेऊ नका, लय आहे. अरे पाटील इकडे आणा बरं, शेव बुंदी आणा ना इकडे. इकडे येऊनच नाही राहिली, आमसुराची कडी नाही आली इकडे. अरे आणते ना, चालू तर करा तोपर्यंत आणते ना. देवाचा प्रसाद होय ना, हा काय लग्न होय काय? गडबड करू राहिले. इकडे पोळी पोळी बोला. भाजी भाजी भाजी. पोळी पोळी पोळी. अरे महेंद्रा इकडे वाढ रे, इकडे आणजो. तू नको वाढू रे, तू राय म्हटलं तिथं उभा. हा तू उभा राय, आम्ही वाढतो इथं. थांब बाबा, घेतो. त्या पोटात दुखू राहिलं नाही, एखादी बकेट मला घ्यास लागन. बोला पोळी पोळी. बोला भाजी देऊ भाजी. सल्ल्या सगळं बरोबर चालू आहे ना इकडे, पाहून घेतो. सांभाळतो इकडलं, तुम्ही इकडे लोड नका घेऊ. अरे घ्या हो तात्या, बकेट घ्या ना एखादी भाजीची. का सरपंच बनले तर बस झालं का मग? हा वाळणं नाही करसान काय? देवाचा कार्यक्रम होय ना. घ्या बकेट घ्या एखादी. इकडे भाजी नाही, पोळी नाही, शेव नाही, बुंदा नाही, कढी नाही आमचुलाची. घ्या बकेट घ्या एखादी हाती. अरे हा, घेतो घेतो, थांबा भाऊ थांबा. घे रे वाटर तिकडे, पोळी भाजी चालू दे, चालू दे. टेन्शन नको घेऊ, आमचुलाची कढी चालू दे इकडे. अरे काय होय मोरे साहेब, हे गर्दी हो का काय होय? पाच साई पुरं गावच पलटलं. अशानं तर म्हटलं आपल्याला 2 घंटे लागलो, तर जेवण नाही भेटत होय पा ना गर्दी. तर गर्दी तर राहणारच आहे, पुऱ्या गावाला जेवण आहे ना. तर मग गर्दी नाही राहीन तर काय तर. आपल्याला काहीतरी जुगाड पाणी लावा लागन आणि पटकन जेवा लागन. आपल्याला ड्युटीवर बी जाणार, आपण ड्युटी सोडून आलो जेवायला इथं. ओ शिंदे साहेब आणि मोरे साहेब, अरे घे ना, बस ना जेवाले. काय पाहू राहिली इकडे तिकडे? अरे कुठं बसू जेवाले? जेवायला तर जागाही नाही आहे. अरे जिथं जागा भेटते तिथं बसून जा. हा काय भरोशावर नका करू आता. मोठं कठीण काम दिसू राहिलं मला. गर्दी हो का काय होय? तू जेवला का रे, का वाढणंच करू आला? आम्ही जेवण आखरी, तुम्ही जेवून घ्या. जागा भेटली तिथं बसून जा. वाढ रे इकडे तिकडे, वाढणं जरा काय आले काय? तू वाढणार रे मोहनदा, तू आम्हाला सांगू राहिला वाढणं कर. तू कोण नाही वाढू राहिला? काय माझ्या पोट येते ना रे मना मनात, मला वागता नाही येत ना त्याच्यानं. तरी तर मी वाढून आलो माझ्या हिशोबानं. अरे मोहन, जरा जागा देणं करून आम्हाला चौघा जणाले. जाणार राजा ड्युटीवर. एक काम करा तुम्ही, तिथं स्वयंपाक बनवणं चालू आहे ना, तिथं बसून जा जेवाले. जा. अरे तर मग वाढणं कोण करून आम्हाला? ते नंतर पाहू ना, तुम्ही बसून तसा जेवाले. घे रे चालू दे, रप पोळी भाजी भात सगळं सगळं चालू दे. पोळी आण रे, भाजी आण रे इकडे. अरे शेव बुंदा आला रे इकडे. पोळी देऊ का तुम्हाला? पोळी गरम द्या, नरम द्या, कसं आहे दाताना चावत नाही ना म्हणून. बरं ना, रमण गरम. अधिक काही भाजी जर म्हटलं पनीरची ठेवली असती जरा बरं वाटलं असतं. आलू वांग्याची भाजी बोर झाली ना. दे ना तर मग तुमच्या इकडून. तुम्ही जर देत असन पुढच्या वर्षी तर आम्हाला ठेवायला काय आहे? तुम्ही देत असन पनीर पूर्ण तर आम्ही लावतो बा ताकद. पनीरची भाजी पाहिजे त्याले, आलू वांग्याची भाजी नाही पाहिजे. भले चवणे करते, महाप्रसाद होय ना. अरे आण रे इकडे भाजी, आण इकडे कढी आण. काय करू राहिले सोन्यांचे तुम्ही दोघं जण टाइमपास तिकडे?
काय खाल्लं नाही 5 महिने झाले तेवढं ताटातलं तर खाय मग देतो ना तुला आणून. हा भले नखरे करू राहिला तू तर देवाचा कार्यक्रम आहे म्हणून सांग नाही सांगितलं असतं तुले तवाचं पाहू राहिला सगळंच तयार आहे त्या ताटात. अरे बा बाजूवाल्याच्या ताटात नाहीये ना त्याला पाहिजे ना. आता मग तू कायले चिल्लावर आला तो चिल्लावर ना. हा भले नखरे करू राहिले तुम्ही तर देवाचा कार्यक्रम आहे म्हटलं हा फालतू धानल्या नाही पाहिजे. अरे आण रे इकडे पोळी आण रे. तिले धरणं हा लयच गडबड करू राहिला आहे सगळं त्या ताटात काय नाटकं करू राहिला फालतूचे. हा वाळणं करू लागतो जेवल्यावर नाही तर पैसे घराकडे सार्वजनिक कार्यक्रम आहे पुऱ्या गावाचा मोल्याचा थोडी आहे काही. चेत्या एक काम कर या बकेटा ठेव याला नखरे करू राहिले चल जरा आराम करू कळलो आता वाढणं चालू आहे आलो तेव्हापासून तेच म्हणून राहिलो होतो तुले चल बरं तिकडे. हो सरपंच साहेब अरे वाळणं गिळणं तर करा का बस इकडे तिकडे पाहून राहिले मटमट मटमट. हा इकडे भाजी नाही भात नाही पोळी नाही वाळा इकडे. हा 2 मिनिटं येऊ राहिली. अरे देवानंद भाऊ ते दोघं जण कुठे गेले दिसून नाही राहिला सोन्यांचे त्या कुठे गेले वाढाल ते. हा आता तर वाढू राहिले होते या पंक्तीतनी काय माहित कुठे गेले तर. आले तेव्हापासून एवढे ऐदीपणा करू राहिले ते फटू काढन हे करण ते करण अशा कामात इकडे तिकडे लक्ष नाही देऊ राहिले पाहतो त्याला आता. अरे आणा हो आणा ना इकडे काय भाजी पोळी आणा ना सरपंच बनले तर लय झालं काय काय वाळणं नाही करू राहिले काही नाही आणा लवकर. आणतो थांबा थोडेसे. पोळी देऊ का पोळी. टाका नरम नरम टाका 4-5. पोळी देऊ का शेंडे साहेब. अरे नाही आमसोलाची कढी असेल तर आणा आमसोलाची कढी आणजा इकडे. पोळी देऊ का रे तुम्हाला. पोळी नका आणू शेवबुंदा चालू द्या इकडे वरच्यावर शेवबुंदा चालू द्या. सटकले रे तुम्ही तर शेवबुंदा कुठून आणू एवढे. हा 1-2 डाव ठीक आहे तुम्ही तर शेवबुंदा खाऊ राहिले भाजी पोळी खा ना. अरे भाजी पोळी तर घरी भेटते शेवबुंदा चालू द्या असं तर आणि आमसोलाची कढी बस. आमसुलाची कढी देऊ का शिंदे साहेब. अरे वा कशी गोष्ट करता तुम्ही विचाराची गोष्ट आहे का टाकाच लागते जे तर माझी आवडची आहे फेवरेट आहे ते टाका इकडे हे गिल्लासात बी टाका. अरे लागली तर अधिक घ्या लागन तेवढी पडली आहे ना. हा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही पार्सल लागत असेल तर घरी घ्या गिल्लासात काय घ्या लागते गिल्लासात पाणी घ्या ना. पण पक्क्या सांगितलं ना तात्यानं हा नाही तर आणसान काय हो मावरच. तात्यानं सांगितलं का पहिले तुम्ही जेवण करून घ्या म्हणे मग वाळणं करजा म्हणे सकाळपासून नाश्ता नाही केला काही नाही तर म्हणून बसलो जेवायला यायच्या सोबत नाही तर काय गरज होती आम्हाला. तेच म्हणून राहिलो नाही तर बस ताज्या मावर गरम होईल मग. आमसुलाची कढी देऊ का रे सोन्या चेत्या. तुम्हाला आता एकदा सांगून देतो आमसुलाची कढी शेव बुंदी हा आणि बर्फी हे विचारायचं नाही असली जरी तरी टाकून द्यायची ढकल नाही द्यायची. अबे कावरले का भाजी पोळी जेवणा का त्याच्यावरच बस नंबर लावता काय जे गोडधोड भेटलं तेच खात राहता नुसतं कधी पाहिलं तर. आणि हे काय आता नवीन हा आमसुलाच्या कढीतनी शेव टाकली खाऊ राहिला तूही भल्ले नाटकं करू राहिला. अरे लय जोरदार लागते ना वसंतराव तुम्ही एकदा खाऊन पाहिजा मग म्हणजा मले. हा बोला इकडे आमसुलाची कढी. भाजी घुमवा ना भाजी पाहिजे ना आमसुलाची कढीच पाचता काय भाजी आणा इकडे आता. बरं भाजी तर भाजी. सोन्या ओय सोन्या काय लावली रे मोंदा त्या सोन्या आता जेवण करू दे ना. हा जेवण केल्यावर मग काय ते सांगतो. अबे तात्या येऊ राहिला ना इकडे तात्या येऊ राहिला ना पाहिजे इकडे. चेत्या तात्या येऊ राहिला रे इकडे. अरे काय होय हे नाटकं काय म्हटलं हा तिकडे कोण पायन. अबे गाव जेवण होय ना हे. अबे तुम्ही पहिल्याच पंक्ती तिकडे ते बी मस्त शाही थाट चालू आहे तुमचा आला आणि वाढणं करायला. अरे हा काय होय म्हटलं नाटकं तुमचे तुम्ही कसे काय वाढू राहिले यायले. अरे तुम्हीच तर सांगितलं म्हणे हे सोन्या चेत्या सांगे दोघं जण का तात्यानं सांगितलं म्हणे का सकाळपासून उपाशी आहे पहिले जेवून घ्या मग वाढणं करा म्हणून आम्ही त्याला वाढलं. आम्ही आमचे कामधंदे सोडून त्याला वाढू राहिलो. कधी म्हटलं तुमच्या दोघांनी मी असं कधी म्हटलं तुमची नाही भेट तरी आहे का. अबे तिकडे वाढणं करणार जर जेवण केल्यावर तिथं मला वाढताना नाही दिसले तर मग तुम्ही आहे मी आहे मग लय झालं तुमचं वाला आता. कोण तुझ्या काय म्हटलं हा अबे लेका तुले समजत नाही काय तू लहान राहिला का आता लग्न झालं ना त्याला. हा लग्न होऊन 2-3 महिने झाले तुले तरी सुधारला नाही का तू याच्यासोबत लहान होऊ राहिला काय तू जेवायला बसला का पहिल्या पंक्तीत. अरे तात्या जेवू द्या ना सकाळपासून उपाशी आहे माणूस नाश्ता नाही केला काही नाही केला आता पहिला घास घेऊन राहिलो तर तुम्ही नाही जेवू देत का जेवू द्या आता जेवल्यावर वाढतो मी जा तुम्ही आता. सगळ्या जण सांगू राहिले तुम्हाला जर मला तिथं दिसले नाही तुम्ही तिघं जण वाढणं करताना तर मग म्हणजा वसंतराव तिकडे वाढणं करा इकडे नका वाढणं करू. झालं ना आता झालं ना हो महाराज सगळं आटपलं नाही इकडलं. हा दादा सगळंच आटपलं वसंतरावला तिकडे पाठव तुम्ही वाढणं करायला. तुम्ही तिघं फक्त मला दिसू नका मग मी आहे तुम्ही आहे एवढं जेवण करू द्या भरल्या ताटावर आहे हा म्हटलं जेवण केल्यावर येतो वाढणं करायला. जा आता जा बरं शांततेत जेवू द्या आम्हाला. लय जण सोन्या वाढणं करणार आहे काही टेन्शन नाही. हा आता काही वाढणं करू नको जेवल्यावर आपल्याला ते झोप पाहू आपण आता काय आहे ते. ज्या कोण्या भाविक भक्तांना इथे अन्नदान किंवा देणगी द्यायची असेल त्यांनी कृपया गजानन महाराजांच्या मंदिराजवळ यावे. चला ना येऊ ना दर्शन करून चला वरता चला. श्री संत गजानन महाराज की जय. मुकुट काय सोन्याचा होय का हो मग लय चमकू राहिला ना तो. सोन्याचाच होय ना तो सोन्याच काय ओळखत नाही का आपण घालू नाही ना. हा 24 तास आपल्या अंगात राहते सोनं सोन्याचाच होय तो. कोण केला हो मग एवढा मागीचा सोन्याचा ह्या टायमात केला असं तात्यानं. चला चल बरं घराकडे चल. थांब ना मला वर्गणी द्यायची आहे ना मला इथं द्यायची आहे. दिलीप बापूची वर्गणी दिली बरं. किती आहे तुमची वर्गणी. 501 रुपये हे मा भसगावरे. तुमची बोला तुमची किती लिहा लागते.
माई 501 रुपये लिहा. मीरा तिलकाळे. दानात दान श्रेष्ठ दान जया भसगावरे यांच्या इकडून 501 रुपया प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. दानात दान श्रेष्ठ दान, दानात दान श्रेष्ठ दान मीरा तेलकाळे करून 501 रुपया. धन्यवाद. कुठं चालल्या तुम्ही दोघी जणी? घरी जातो बा आता. अरे इकडे पोया गिया कोण करू लागन? गाव जेवण आहे ना, असं जमन काय? महिला आघाडीमध्ये आहे तुम्ही ना, असं जमन काय? जा तिथं काही ना काही करू लागा. हो माय सगळ्या बाया तिथं बसल्या, आपण घरी चालल्या. चल तिकडे. ज्या कोणी भाविक भक्ताला गजानन महाराजांच्या महाप्रसादासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी कृपया इथं मंदिराजवळ येण्याची कृपा करावी. चला चला चला, महाप्रसाद भरपूर शिल्लक आहे. चला लवकरात लवकर. गर्दी करू नये, शांततेत महाप्रसाद घ्या. गजानन महाराजाचा महाप्रसाद शांततेत घ्या. महाप्रसाद भरपूर शिल्लक आहे. कृपया गडबड गोंधळ कोणी करू नये. काय हो दिलीपरा, गर्दी तर काही सरूनच नाही राहिली. अरे आता तर सुरुवात झाली. जमते होते, रात्र होते आपल्याला. पोटभर जेवण झालं का चित्या? ढकार आहे पर्यंत चांगलं झालं ना रे बा. भल्लच होता ना, 101 आयटम बनवला होता ना. हा तर जेवण लेका रोज रोज असला ना, बस भात माणूस हालत पकडते. चल ना तिकडे वाढणं करायला. झालं ना आता जेवण. चल ना, तात्याला म्हटलं होतं राजा. यानं काय लावली रे बा आता कलकल. तू जाय त्या मागच येतो, जाय. दिसले पाहिजे मला तिथं 10 मिनिटात. आता कोणतं काम होते आपल्या इकडून? आता नाही होत काम. आता पाहिजे होतं फक्त एक मसाले पान. बस 1 नंबर काम होऊन जात होतं मग. आता कायचा मसाले पान? मोहनदास तर इकडे आहे, सगळंच बंद आहे ना, पुऱ्या गावातले इकडे आहे. आता तू चेत्या चल माझ्यासोबत चल. 1 नंबर काम करू, कोणाच्या डोळ्यात बी नाही आणि काहीच नाही. चल तू. ज्या कोणी भाविक भक्तांनी महाप्रसाद करायचा असेल त्यांनी कृपया करूनच जावे. तसं जाऊ नका. महाप्रसाद भरपूर शिल्लक आहे. कृपया महाप्रसाद करूनच जावे. आलं ना त्या लक्षात आता? हा का आताही नाही आलं त्या लक्षात? आलं ना, माझ्या पुरं लक्षात आलं आता. चल चल आता प्लॅन बी घे डायरेक्ट आपला. दिलीप भाऊ, अरविंदराव, तुमच्या दोघांनी बी तात्यानं बोलावलं अर्जंट मध्ये. कायच्यासाठी रे? काय माहित, जा जा बरं लवकर. चल घे आपली खुर्ची, घे आपली, चालू कर आपलं भाषणबाजी. चला चला, महाप्रसाद आले. चला सुभाषचंद्र बोस मैदानावर. चला लवकर लवकर चला. महाप्रसाद भरपूर शिल्लक आहे, पण सांगता नाही गर्दी पाहून. चला लवकर चला आणि शांततेत महाप्रसाद घ्या. ज्या कोणाला भाविक भक्ताला इथं देणगी द्यायची असेल महाप्रसादासाठी, गजानन महाराजासाठी, तर ते कृपया स्टेजवर आणून द्यावे. लवकर करा. पाहिजाव तिकडे नामदेवराव. हा तिकडे पाहिजा म्हटलं. सल्ल्या शाहरुख आहे. हा मोहन, पाणी चालू दे वरच्यावर. तुम्ही काय करू दोघ जण इकडे? अरे तिकडे देणगी येते ना, ते कोण पायन? अरे तुम्हीच तर बोलावलं म्हणते, सोन्यांचे त्या सांगे अर्जंट होतं म्हणून. म्या कायले बोलावलं? नाही बोलावलं. बरं जाऊ द्या. आले तर घ्या, बकेटा घ्या आणि वाळणं चालू करून द्या. ते दोघं काही येत नाही, जेवले आता, त्याच्या अंगात आलं. ते नाही करत आता वाळणं. बरोबर लटकवलं तुम्हाला दोघाले. त्याला सांगितलं होतं मी वाळणं करायला या म्हणून. जा आता तुम्हीच घ्या बकेटा आणि वाळणं करायला चालू करा. पा असे हुशार आहे ते दोघं. याच्यानंतर त्याच्या झाशात यायचं नाही. आमसुलाची कडी घ्या आणि 1 जण बुंदा घ्या. चला लवकर लवकर चाल द्या. ज्या कोणाला भाविक भक्ताला इथं देणगी द्यायची असेल महाप्रसादासाठी, गजानन महाराजासाठी, तर ते कृपया स्टेजवर आणून द्यावे. लवकर करा. गडबड कोणी करू नका तिथं महाप्रसादात. तिथं महाप्रसाद भरपूर शिल्लक आहे, भेटते. नाही भेटल्यासारखा नका करू. दरवर्षी येते महाप्रसाद. हा महाप्रसाद चालूच राहते म्हटलं गावात. आणि तिकडे जेवणाऱ्यावाल्याच्या छातीच्या मागे उभी नका राहू. इकडे वा, भेटते. पंगत उठू द्या, त्याच्यानंतरच बसा. चला जरा पाया लागून या गजानन महाराजाच्या. श्री संत गजानन महाराज की जय. यंदा सरपंच नाही बनलो गजानन महाराजा, पुढच्या 5 वर्षात सरपंच बनवतो. हा मग हा कार्यक्रम मी एकटा पुरा करीन. मुकुट काय गजानन महाराजाचा सोन्याचा होय काय? भल्ला चमकू राहिला. सोन्याचाच होय वाटते. अरे सोन्या, देणगी लिवर माली किती लिहायची आहे म्हण्याचा? लिना बा 1001 रुपया. कायले फालतू चेंगड करू राहिला इथं? 1001 रुपया म्हणून राहिला का? तिथं सरपंच पदासाठी एवढे मोठे पैसे खर्च करून टाकले. हा काही कुकडे 10,001 रुपया लिहितो. त्याच्या 8 बी कमी नाही लिहित मी. अरे एवढे कुठून देऊ बा? मी का निवडून आलो का सरपंच पदी? हा एवढे नाही रे बा, एवढे नाही. मग किती लिहू? किती लिहिणाले का? 1001 रुपया लिहिणं. कायले मजा करू राहिला फालतूचा? एवढाले पैसे कुठून आणत जाऊ? 10,001 रुपया. आणि निवडणुकीत एवढे मोठे पैसे खर्च केलेत त्या सरपंच पदासाठी. हे राहिलं काय? 60,000 रुपयाचा बँजो पार्टीले का त्या बिनफुकट वाजला नाही, काही नाही, त्याला वाजवला नाही. हा त्याला 60,000 रुपये खटाखट मोजून दिले नाही तर देवासाठी पाहू राहिला. बरं जाऊ दे, 5,001 रुपया लिह. चल आता काय म्हणू नको फालतू. 5,001 रुपया लिह. गुप्तदान म्हणू ना? हा का नाव घ्या लागते? अरे गुप्तदान कायले? नाव घे ना माय मना सुरवे. लोकायला कसं माहित पडलं काय ना दान कोण केलं म्हणून? नाव घे मला. चला दानात दान अन्नदान मन्या सुरवे यांच्याकडून 5,101 रुपया त्या श्री संत गजानन महाराजा चरणी अर्पण झालेले आहे. धन्यवाद मन्यादा. दे पैसे दे पटकन. हे गे रे बा सोने. चला चला चला, ज्या कोणी भाविक भक्तांनी महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी कृपया आपली महाप्रसाद घ्याले इथे यावे व शांततेत महाप्रसाद ग्रहण करावे.
इथं जेवणाऱ्याच्या छातीमागं उभे राहू नका, त्याला आग्रहाची विनंती आहे. धक्काबुक्की करू नका, त्याला जेवू द्या शांततेत. त्याच्यानंतर जेवण करा, त्याच्या छातीवर उभे नका राहू. हा, जेवण करू दे त्याला पोटभर. कुठं चालला कुठं म्हटलं म्हणे तू आता? बस 2 मिनिटात मी घरून येतो. 2 मिनिटात 2 मिनिटात ये, कारण इथं बाकीचे जेवण करायचे आहे, आम्ही जेवण करायचं आहे सांगून राहिलो. अरे तर जेवण तर मी करायचं आहे, मी येऊ राहिलो बाद 2 मिनिटात. चला लवकर 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 करा. महाप्रसाद भरपूर शिल्लक आहे, गडबड कोणीही करू नका. महिला आघाडी, महिला मंडळी ऐकून नाही राहिले, तिकडे गडबड करू राहिले. एकामेकाच्या छातीवर उभे राहू नका, शांततेत महाप्रसाद ग्रहण करू द्या. हा, गजानन महाराजचा महाप्रसाद आहे म्हटलं तो. आणि रात्री एखादा फेरफटका मारून पाहिजे, उरलं सुरलं घेऊन जा, मग पाहिजे नाही. हे दोघं इकडे आहे तर मग वाळणं करायला कोण गेलं? हा, यायला पाठवलं वाटते दिलीप भाऊले आणि अरविंद रावले. लय चॅप्टरा भाव आहे दोघं. चला दर्शन करून घेऊ. काही चूक झाली असन आमच्याच्यानं तर गजानन महाराजा माफ करून दे, याच्यानंतर नाही होय. माफ करून दे रे बा गजानन महाराजा, यानंतर नाही होईन असं. गजानन महाराजचा मुकुट तर सोन्याचा दिसू राहिला. कोण केला रे बा? तात्यानंच केला वाटते. तात्याच करते काम. आपण इथं म्हटलं एवढ्या लोकांनी काले ठेवायला पाहिजे होतं. कॅमेरा नाही लावला, काही नाही. हा, कोणी दर्शनाला आलं इथं रातचं बेरातचं. आता 3 दिवस ठेवते इथं हे मंदिर. कोणी ना कोणी राहीन ना, झोपण नाही तर तसं थोडीच ठेवत असते काही. नाही तर काढून घेईन मग जेवण झाल्यावर. चला देणगी देऊन देऊ आणि घराकडे रवाना होऊ. अय पोट्ट्या चलली, वर्गणीली आमची. अरे बापरे, शिंदे साहेब, मोरे साहेब, हा इकडे आपले डॉक्टर गोडबोले साहेब, देशमुख साहेब, बापरे 4 जण. काही म्हटलं उकडे काही जायचा प्लॅन तर नाही आहे ना? जेवण झालं ना आता इथं टाईट. हे गोष्टी नको करू, इथं ऑफिसमध्ये जायचं आहे. दंडी लिहू चुपचाप. इथे लिहू का 20-20 हजार रुपये? नाटक नको करू, 20-20 हजार रुपये नाही, चुपचाप 1101 रुपये. चल लिहू 4 जणांची. अरे का 4 मिळून 1101 रुपये लिहू राहिले काय? काही समजून नाही राहिलं. कमीत कमी शिंदे साहेब प्रत्येकाची 1101 रुपये लिहा. फालतू नाटक नाही पाहिजे. नाटक कायचं इथं? नाटक कायचं आहे? हा, जीव राहिलो ना आम्ही सहखुशी ना. तुम्ही सांगा, इथं अनाउन्समेंट होते, कोण किती वर्गणी दिली. हा, त्याच्यात जर सगळ्याला माहित झालं का 4 मिळून 1101 रुपये दिली तर तुमचं पाहा तुम्ही, आम्हाला काही नाही. हा, सांगा तुम्ही कसं करता? शिंदे साहेब प्रत्येकाची 1101 रुपये फाडून घ्या. चला बरं घे, प्रत्येकाची 1101 रुपये घे. चल लिह. चला, महाप्रसादासाठी श्री संत गजानन महाराजाच्या चरणी शिंदे साहेब, पोलीस आयुक्तालयाचे शिंदे साहेब यांच्याकडून 1101 रुपये, तसेच पोलीस आयुक्तालयांचे अधिकारी मोरे साहेब यांच्याकडून 1101 रुपये, व तसेच दोन्ही बिझनेसमॅन म्हणजे डॉक्टर गोडबोले आणि DSP देशमुख साहेब यांच्याकडून सुद्धा 1001 रुपये, सॉरी 1151 रुपये, 1151 रुपये असे चौघाकडूनही आम्हाला 1151 रुपये, 1151 रुपये असे चौघाकडूनही आम्हाला प्राप्त झाले. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद. हा ना, पैसे आणा पटकन. मी देऊन देतो पहिले सगळ्याचे, मग तुम्ही मला देऊन देता. बरं बरं ठीक आहे. चल हे रे. चला झालं काय? उशीर उर आला आपल्याला. चला मस्त नाटक करू राहिले होते, चौघ मिळून 1101 रुपये देऊ राहिले होते. चल तेले वाढाले तात्या गीत्या नामदेवराव हे जेवाचेच आहे. आखरीची पंगत आहे, झालं निपटलं ना कार्यक्रम आता पुरा. हा तात्या येऊ का म्हटलं वाढणं करायले? काही गरज नाही, काही गरज नाही, काही येऊ नका इथं. फालतूची धांदल काय करू नका. येतो आम्ही आमच्या हातानं खातो. बरं बरं बा, तुमची इच्छा. आता पहा, आम्ही तर म्हटलं आमचं जेवण झाल्याशिवाय तिथून हटायचं बी नाही. पुरे पैसे घ्यायचे आहे तुमच्यापासून देणगीचे, त्याच्यानंतरच दादा तिथून. अरे देणगीचे पैसे पुरे इथंच आहे कारण आम्ही इथंच आहे. पुरे 1-1 रुपयाचा हिशोब देत तुम्हाला.